प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे, की धर्माला वाचवा, धर्म बचाव. त्यांना पहिलं म्हणा, धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या कामाचं सांगा तुम्ही. हा आहे अभिनेता रितेश देशमुख. आपल्या भावाच्या आमदारकीच्या निवडणुकीत त्याने केलेले हे भाजप विरोधी वक्तव्य. अभिनेता रितेशचा नुकताच राजा शिवाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट प्रदर्शित झाला. काँग्रेसनं आपल्या विरोधी विचारसरणीच्या कलाकारांना नेहमीच विरोध केला आहे. मग त्या कलाकारांनी सादर केलेली कलाकृती कितीही महान असो, ने मजुसीने परत मातृभूमीला सागरा प्राणात चाल लावली, ध्वनिमुद्रित केली, थोडे झाले सगळे. दुसऱ्याचे मेमो होतात, तुम्ही देता का द्या मेमो? मला आला कारण दाखवा, नोटीस. हे 2 कारणं दाखवली. फार मोठा कवी, फार मोठी कविता. त्याने पण एक कारण दिलं की फार मोठा रस्ता. तुमची नोकरी गेली? अख्ख्या दिवशी आहे. नोकरी गेल्यानंतर मी फार उदास झालो. पण देवा भाऊ तसे नाहीत. भाजप तसा नाही. अभिनेता रितेश देशमुख हा कट्टर काँग्रेसी विचारसरणीचा असूनही देवाभाऊंनी चित्रपटाच्या सेटच्या जागेसाठी तत्परतेनं मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांवरती राजा शिवाजी चित्रपट जेव्हा मी करत होतो, तेव्हा एक सेट उभारण्यासाठी आम्हाला जागा मिळत नव्हती. बरेच प्रयत्न केले, कुठेच मिळत नव्हती. एक जागा होती आणि मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि मी म्हणालो की ती जागा आहे. एवढंच नाही तर ती जागा सवलतीच्या दरातही उपलब्ध करून दिली. एक गोष्ट सांगायची की ती जागा ज्या दराने हिंदी चित्रपटाला मिळते ते दर आम्हाला परवडणारे नाही आहेत. ते म्हणाले, तुम्ही महाराजांवरती चित्रपट करताय, ती जागा तुम्हाला उद्या सकाळी उपलब्ध असेल. देवाभाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवून राज्यकारभार करणारे नेते आहेत. समर्थक असो वा विरोधक, चांगल्या कामासाठी ते तातडीनं मदत करतात. एका मेसेजवर ते अडल्या नडलेल्यांचे काम मार्गी लावतात. म्हणूनच देवाभाऊ हे इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे ठरतात.